उत्तम आरोग्यासाठी खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होणे हे फार महत्त्वाचे. आजच्या मॉडर्न लाईफस्टाईलमुळे बहुतेक लोकांमध्ये गॅसेस, ब्लोटिंग, ॲसिडिटी असे पचनासंबंधी समस्या दिसून येतात. पण घाबरण्याचं काही एक कारण नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यावर एक अत्यंत सोपा असा रामबाण उपाय सांगणार आहे, जो की तुम्हाला घरी करायचा आहे. तो केल्याने तुम्हाला नक्कीच या समस्येपासून दूर होण्यास मदत होणार आहे. आपण नेहमीच ऐकत असतो की जेवणानंतर कोणत्याही प्रकारचा योगाभ्यास करू नये, परंतु वज्रासन हे एकमेव आसन आहे जे की केल्याने आपल्याला त्याचा फायदाच होत असतो. जेवणानंतर 3 तासांसाठी अन्न हे आपल्या पोटामध्ये असते आणि ज्यावेळेस आपण वज्रासनात बसतो त्यावेळेस पायाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होऊन तो पोटाकडे वाढत असतो आणि साहजिकच त्याचा फायदा अन्न पचन होण्यासाठी होत असतो. परंतु प्रश्न येतो तो योग्य पद्धतीने वज्रासन कसे करायचे. चला तर बघूयात. वज्रासन मध्ये जाण्यासाठी आपल्याला सुरुवातीला दंडासन मध्ये यायचे. या प्रकारे दोन्ही हात हे बटकच्या साईडला ठेवायचे. पाठीचा कणा ताठ, मस्तपैकी शोल्डर्स रोल करायचे आहे. इथे सुरुवातीला आपण एक अँकल स्ट्रेचिंग करणार आहोत. म्हणजे श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत दोन्ही टोच पायाची बोटे हे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न आणि श्वास घेत पुन्हा वरती. या प्रकारे आपण 5 रिपिटेशन्स हे कंप्लीट करणार आहोत. हे यासाठी करायचं आहे की ज्यावेळेस आपण वज्रासन मध्ये बसतो त्यावेळेस जर आपले अँकल्स टाईट असेल तर आपण कम्फर्टेबल बसू शकत नाही. या प्रकारे आपल्याला अँकल स्ट्रेचिंगचे 5 रिपिटेशन्स कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर आपला उजवा पाय हा गुडघ्यामध्ये फोल्ड करत आपल्याला उजव्या टाचेवर बसायचं आहे. हळूवारपणे उजवा हात हा साईडला ठेवला आहे. बॉडी वेट हे राईट साईडला शिफ्ट करायचं आहे आणि त्यानंतर लेफ्टनी देखील आपण बेंड करणार आहोत. या प्रकारे दोन्ही टाचांवर आपण मागे बसलेलो आहोत. पाठीचा कणा हा ताठ आहे. पुढच्या साईडने आपले दोन्ही नीज एकमेकांना जॉईन असायला हवेत. सपोज तुमचा हा भाग जर टाईट असेल तर नीज थोडेसे ओपन होणार आहे. काही हरकत नाहीये. तुम्हाला जसे कम्फर्टेबल आहे त्या प्रकारे तुम्हाला नीजला ठेवायचं आहे. आता मागच्या साईडने बघूयात आपण कसं करायचं आहे. बॅक साईडने आपल्याला दोन्ही अंगठे जे आहेत ते एकमेकांना या प्रकारे टच करायचे आहेत आणि दोन्ही टाचा ओपन करायचे आहेत. दोन्ही टाचा ओपन करून आपल्याला बरोबर मध्यभागी या प्रकारे बसायचं आहे. या प्रकारे पाठीचा कणा हा ताठ आहे. मी टाचांवर बसलेली नाहीये. टाचांना ओपन करून बरोबर मध्ये बसलेली आहे. पाठीचा कणा माझा एकदम ताठ आहे. सपोज तुमचे जर अँकल टाईट असेल तर कम्फर्टेबली आपल्याला बसता येत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला या प्रकारे तुमचा नॅपकिन असेल किंवा टॉवेल असेल फोल्ड करायचा आहे आणि बरोबर दोन्ही अँकल्सच्या मध्ये या प्रकारे ठेवायचं आहे आणि हळूवारपणे बसायचं आहे. दुसरे, जर तुमच्या गुडघ्यांमध्ये काही त्रास असेल, पेन वगैरे होत असेल तर तुमचं ब्लँकेट असेल किंवा उशी असेल, बेडशीट असेल तर या प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि बरोबर आपल्या दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये या प्रकारे ठेवायचं आहे आणि हळूवारपणे आपल्याला बसायचं आहे. वज्रासनमध्ये बसून आपल्याला ॲब्डोमिनल ब्रीदिंग करायचं आहे. त्यासाठी डाव्या हाताची चीन मुद्रा बनवून डाव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. उजवा हात जो आहे तो आपल्या नेवल पार्टच्या थोडंसं वरती ठेवायचा आहे आणि इथे थोड्या वेळासाठी आपले पोट जे आहे ते बलून म्हणजेच फुगा आहे असे समजायचं आहे. ज्यावेळेस आपण फुग्यामध्ये हवा भरतो तो फुगा फुलतो आणि हवा सोडतो तो फुगा खाली जातो. सेम वे तुमचं पोट थोड्या वेळासाठी बलून आहे. इथे श्वास घेत तुमचं पोट हे बाहेरच्या साईडने तुम्हाला फुगवायचं आहे आणि श्वास सोडत हळूवारपणे आतमध्ये घ्यायचं आहे. असं वज्रासनमध्ये बसून तुम्हाला कमीत कमी 5 मिनिट आणि जास्तीत जास्त 10 मिनिट, जर तुमच्याकडे खूपच जास्त टाईम असेल तर तुम्ही 30 मिनिट देखील करू शकतात. ज्यावेळेस आपण वज्रासनमध्ये बसतो त्यावेळेस पायाच्या साईडच्या नाडीवर प्रेशर येतो आणि त्यामुळे आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ॲक्टिवेट होण्यास मदत होत असते आणि त्याचाच फायदा आपले पचनासंबंधीच्या समस्या दूर करणे, रिप्रोडक्टिव्ह संबंधी आपले जे काही त्रास आहे ते देखील कमी करण्यास मदत होत असते. स्त्रियांना मासिक पाळीमध्ये कंबरदुखीचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त आसन म्हणजे वज्रासन होय. तसेच सायटिकाचा प्रॉब्लेम असेल त्यासाठी देखील वज्रासन हे फार महत्त्वाचे ठरते. आता बघूयात वज्रासन कोणी करू नये. तुमची जर रिसेंट काही गुडघ्याची सर्जरी झाली असेल तर बिलकुल करू नये. सोबतच व्हेरिकोज व्हेन्स किंवा अँकल इंजुरी असेल तरी देखील वज्रासन करू नये. तर या प्रकारे रोज तुम्हाला जेवणानंतर 5 ते 10 मिनिट वज्रासनमध्ये बसून ॲब्डोमिनल ब्रीदिंग करायचं आहे आणि तुमचे पचनासंबंधित जे काही त्रास आहे, गॅसेस असेल, ब्लोटिंग असेल, ॲसिडिटी असेल, ते कमी करण्यास तुम्हाला 100% वज्रासन मदत करणार आहे.
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।